कामगारांच्या मुलांसाठी मोठा निर्णय. बालगृहात सांभाळ, तेथेच राहून होणार शिक्षण. अहिल्यानगरसह राज्यातील ऊस तोडणी, कापूस वेचणी, वीटभट्टी आणि पशुपालनासाठी स्थलांतर करणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. आता अशा कामगारांच्या मुलांना तात्पुरत्या स्वरूपात नोंदणीकृत बालगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मंडळी, स्थलांतरामुळे सर्वात मोठा फटका बसतो तो मुलांच्या शिक्षणाला. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते, तर अनेक मुली अल्पवयातच बालविवाहाच्या विळख्यात अडकतात. काही मुलांना शिक्षणाऐवजी मजुरीसाठी कामावर पाठवले जाते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालक रोजगारासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांच्या मुलांची राहण्याची, जेवणाची, शिक्षणाची आणि सुरक्षिततेची जबाबदारी आता शासकीय आणि नोंदणीकृत बालगृहांकडे असणार आहे. या योजनेमुळे बालविवाह आणि बालमजुरीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुलांना सुरक्षित वातावरणात राहता येईल, नियमित शिक्षण घेता येईल आणि त्यांच्या आरोग्य व पोषणाचीही विशेष काळजी घेतली जाईल. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधता येणार आहे. मंडळी, स्थलांतरामुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये आणि कोणत्याही मुली बालविवाह किंवा बालमजुरीचे बळी ठरू नये, यासाठी शासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.